हा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रश्न आहे। 10 ते 12 मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणारे नेते आहेत। राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं काय करतं हे बघायचं आहे। मी सदैव मैदानात असतो, मैदान सोडायची सवय मला नाही। ही झालेली युती तत्वहीन आहे। सर्व ठिकाणी तयारी सुरू आहे। मालकाला सल्ला देईल एवढा मी मोठा नाही। येणारं सरकार हे महायुतीचं येईल। हा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रश्न आहे आणि त्यांच्याकडं 10 ते 12 मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणारे नेते आहेत। उद्धव साहेबांचा दावा हा त्यांनी केलेला आहे। आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं काय करते आपण पाहायचं आहे। म्हणजे मुख्यमंत्री पदावर मतभेद होतील आणि परत फाटाफूट होईल। ही झालेली युतीच तत्वहीन आहे। कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पाया हा बाजूला उद्ध्वस्त करून त्याने एक वेगळी आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला। हा शिवसैनिकासाठी निश्चितपणानं दुःखदायक आहे। उद्धव साहेबाविषयी सर्वांना आदर प्रेम असेलही, परंतु शिवसैनिक हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडणार नाहीत असा मला विश्वास वाटतो। तुमचे सहकारी दीपक आबा साळुंखे आता विधानसभेची तयारी करतायत। त्यांनी सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी अनेकांच्या तयाऱ्या सुरू आहेत। मैदान लढणारी माणसं मैदानात येणारच आहेत। निवडणुका होणार आहेत। जनता जो कौल देईल तो प्रत्येकाला स्वीकारावा लागणार आहे। मी सदैव मैदानात असतो। मैदान कधी सोडायची मला सवय नाही। मालकाला सल्ला देणे एवढा मी मोठा नाही, परंतु मालकांना काहीतरी चांगली संधी मिळावी ही मनोमन माझी इच्छा आहे। गाण्यात काय सांगितले सोबत या म्हणून सांगितले? तुमच्या सोबतच आहे नाही ना, पक्षाबरोबर। आता भाजप आहेत म्हणल्यावर शिवसेना एकत्रच आहे, ते सोबतच आहे। मग आता अशी सध्या परिस्थिती आहे, भाजपपेक्षा शिंदे सेनेचे अधिक जागा येतील अशी चर्चा सर्वे आलाय। काय याच्या संदर्भात तुमचं मत आहे? या बाबतीत मी काय बोलत नाही, पण एवढं सांगतो, महाराष्ट्रात अतिशय तळात जाऊन प्रामाणिकपणे काम करणारं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे आणि त्याला अनुभवी असलेल्या फडणवीस साहेबांची, कार्यक्षम असलेल्या अजितदादांची साथ आहे। येणारं सरकार हे महायुतीचं येईल, या बाबतीत मला कोणतीही शंका नाही।